फ्रेंड्स, आज मी तुम्हाला रिफिकेम या टॅबलेट विषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे। तर रिफिकेम 400 mg टॅबलेटचा वापर कोणत्या आजारासाठी केला जातो, ही टॅबलेट कशी खायची, या टॅबलेट पासून काय साइड इफेक्ट होऊ शकतात, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर रिफिकेम हे एक ब्रँड नेम आहे। यामध्ये मेन कंटेंट रिफिक्झिमाइन आहे। आता रिफिक्झिमाइन हे एक सेमी सिंथेटिक अँटीबायोटिक ड्रग आहे। सेमी सिंथेटिक म्हणजेच काय, तर लॅब मध्ये या टॅबलेटला जास्त प्राधान्य आणि महत्त्व दिले जाते। ही टॅबलेट अँटीबॅक्टेरियल आहे, म्हणजेच बॅक्टेरिया किल करते। आता प्रवासामध्ये जेव्हा लूज मोशन होतात, म्हणजेच जुलाब होतात, आपण कुठे जात असेल तर आपल्याला पोटामध्ये कळ मारते, आग पडते, सारखे जुलाब होतात, अशा वेळी या टॅबलेटचा वापर डॉक्टर जास्त करायला सांगतात, तेव्हा ही टॅबलेट प्रिस्क्राइब करतात। ही टॅबलेट 200 मिलीग्रॅम, 400 मिलीग्रॅम आणि 550 मिलीग्रॅम या रेंजमध्ये मेडिकलमध्ये मिळते। आता ही टॅबलेट कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये मिळते ते पाहूया। सिरप असतं, कॅप्सूल असते आणि टॅबलेटही असते। आता पाहूया की ह्या टॅबलेटचा वापर अजून कोणत्या कोणत्या कारणांसाठी केला जातो। तर खास करून ही टॅबलेट पोटामध्ये सूज आल्यावर वापरली जाते। लहान किंवा मोठ्या आतड्यांना सूज आल्यावर, तसेच पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यावर, संडास करताना रक्त आल्यावर किंवा पोटामध्ये गॅस झाल्यावर, म्हणजेच काय तर पोटाशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असू द्या, अशा वेळी ही टॅबलेट खाल्ली जाते। आता महत्त्वाचं म्हणजे ही अजून एका मोठ्या कारणासाठी या टॅबलेटचा जास्त वापर केला जातो, ती म्हणजे लिव्हरला सूज आल्यावर किंवा लिव्हर दुखत असेल, लिव्हरशी रिलेटेड कोणते प्रॉब्लेम असेल, अशा वेळी देखील ह्या रिफिकेमचा वापर केला जातो। आता बघूया आपण ह्या रिफिकेम टॅबलेट विषयी साइड इफेक्ट। तर तसे तर ह्या टॅबलेटचे कोणतेच साइड इफेक्ट नाहीयेत, फक्त प्रेग्नेंट लेडीजला ही टॅबलेट खाल्ल्यानंतर उलटी होऊ शकते किंवा रक्त किंवा लघवी आणि संडासला डार्क कलर येऊ शकतो, एवढेच साइड इफेक्ट आहेत। आता लहान मुलांसाठी रिफिक्झिमाइनचे सिरप मिळते। तर रिफिक्झिमाइन टॅबलेटचा डोस हा पेशंटच्या कंडिशनवर डिपेंड असतो, म्हणजेच काय तर पेशंटचं पोट नॉर्मल दुखत असेल किंवा लिव्हर नॉर्मल दुखत असेल तर अशा वेळी 200 mg ची टॅबलेट दिली जाते। जर इन्फेक्शन जास्त असेल पोटामध्ये किंवा लिव्हरला, सूज आल्यावर किंवा ही सूज जास्त काळापासून असेल तर अशा वेळी 400 किंवा 550 mg चा डोस दिला जातो। तर ही होती पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन रिफिक्झिमाइन टॅबलेट विषयी। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला अजून कोणत्या मेडिसिनची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तेही कमेंटमध्ये लिहा। तुम्ही पाहत आहात औषधांचे ज्ञान। मी फार्मासिस्ट शुभांगी पुन्हा येईल एका नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।